आता चर्चेसाठी खूप उशीर इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, वायुसेना, नौसेना पूर्णपणे उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। भूकंपकीय अणुचाचणी, नेवाडा टेस्टिंग साइट हादरली। इराणमध्ये ही 4.3 रिश्टर स्केलच्या धक्क्यानं भीतीचं वातावरण। अमेरिकेनं अणुचाचणी केल्याचा संशय। होर्मुझची सामुद्रधुनी डेंजर झोन, जहाज दिसताच उडवून देण्याचा इराणचा इशारा, तर इराणकडून सागरी सीमा बंद केल्याचा दावा अमेरिकेनं फेटाळला। इराणच्या लष्करी मुख्यालयावर इस्रायली स्ट्राईक, मुख्य कमांड सेंटरवरील हल्ल्यात वरिष्ठ नेत्यांचा खात्मा केल्याचा दावा। हल्ल्याच्या ठिकाणचे सॅटेलाइट फोटो समोर। दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील 76 प्रवाशांची दुसरी तुकडी मायदेशी परतली। मुंबई विमानतळावर प्रवाशांचं स्वागत। आतापर्यंत एकूण 164 जण युद्धभूमीवर सुखरूप परतले। परभणी, नांदेड, हिंगोलीमध्ये पेट्रोलसाठी महायुद्ध, अफवेमुळे पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। दुचाकीसह कॅन आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड। मवियाकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव निश्चित, सूत्रांची माहिती। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना राज्यसभेसाठी पवारांना पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा। पवारांसाठी जागा सोडण्याची ठाकरेंना विनंती, जयंत पाटलांची माहिती। राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही, लवकरच मविया एकत्र चर्चा करून निर्णय घेणार। सुळे, जयंत पाटलांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट। आमदार रोहित पवारांची उद्या 11 वाजता पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवे मुद्दे मांडणार याकडे लक्ष। कामानिमित्त मुंबईत आलेल्या बंगाली लोकांची योग्य काळजी घेणार, बंगालमधील सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर मुंबई स्थलांतर थांबवा, भाजप नोकऱ्या देईल, फडणवीसांचा शब्द। ममता बॅनर्जींवरही टीका। शासकीय वसतिगृहाच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला, आता महापुरुषांच्या नावानं ओळखली जाणार केंद्र। वसतिगृहाच्या नामांतराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय। जळगाव आणि भीडमध्ये 2 गटात राडा, जळगावात जुना वाद उफाळला, तर भीडमध्ये गाडीचा धक्का लागल्यानं राडा, परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। देशभरात वर्षाचा पहिला खगरा चंद्रग्रहणाचं दर्शन। मुंबई, दिल्ली ते कोलकाता, भारतभर दिसला चंद्राचा खेळ, खगोलप्रेमींसाठी खास पर्वणी।